नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुकशेल्फ हे चॅनल. सुंदर पाऊस, सुंदरसा श्रावण आलेला आहे. श्रावण म्हटला की निसर्ग, फुलं, पानं, सण वार, व्रत वैकल्य सगळंच येत असतं. आणि त्याबरोबर मला आठवतं लहानपणी जेव्हा श्रावण विषयावरती निबंध लिहायला सांगितला जायचा, तेव्हा त्या निबंधाची सुरुवात आणि आजच्या या श्रावण विशेष मालिकेची सुरुवातही आपण त्याच कवितेने करणार आहोत. बालकवींची ती कविता आहे. आतापर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ती ओळखली असेल. कवितेचे नाव आहे श्रावण मासी. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. खूप सुंदरशी ही उपमा होती. झालासा सूर्यास्त, वाटतो सांज आहाहा, तो उघडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा, पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. बला कमाला उडता भासे, कल्पसुमांची माळ जिते, उतरून येती अवनी वरती ग्रहलोकीचे की एकमते. फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरती. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. बघा कवीने किती सुंदर वरच्या ओळीमध्ये निसर्गाबद्दल, पावसाबद्दल, उन्हाबद्दल म्हटलंय, नंतर इंद्रधनुष्य, त्यानंतर सूर्यास्त, ढग आणि ढगांबरोबर त्याने उडणाऱ्या त्या पाखरांबद्दल लिहिलं आहे. पाखरांनंतर आले हिरव्या कुरणी चरणारी ती सुंदर हरिणी आली आहे. आणि त्यानंतर बघा आता कोण येतंय. खिल्लारे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा, श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक, आता फुलांविषयी. सुवर्ण चंपक, सुवर्ण चाफा, सोन चाफा, सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजात ही बघता भामा, रोषमणीचा मावळला. खरंच एवढी सुंदर फुलं, त्यांचा सुवास जेव्हा दरवळतो वातावरणात, तेव्हा कोणत्याही प्रकारचा रोष, दुःख हे नक्कीच मावळणार आहे मणीचं. सुंदर परडी घेऊन हाती. शेवटच्या 4 ओळी लक्षपूर्वक ऐका, खूप खूप छान त्यांनी लिहिल्या आहेत. सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना, हर्षमायिना हृदयात. देवदर्शना निघती ललना, हर्षमायिना हृदयात. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत. खूप छान ही कविता होती बालकवींची. अशाच छान छान कविता, छोटे छोटे लेख घेऊन आपण या श्रावण विशेष मालिकेमध्ये येणार आहोत. पुढच्या व्हिडिओपर्यंत स्टे ट्यून्ड. आजचा व्हिडिओ, कविता, विषय कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय देऊन, लाईक करून नक्की कळवा. तुमच्या वाचक मित्र परिवारापर्यंत हा व्हिडिओ, हे चॅनल नक्की पोहोचवा लिंक शेअर करून. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या अशाच छानशा श्रावण विषयक कवितेची वाट बघा आणि लवकरच आपण भेटूया पुढच्या सत्रात. स्टे ट्यून्ड. गुड बाय.